मत्ती रचित सुवार्ता ह्याचे 24वे अध्याय 1 ते 51 वचन. मंदिराचा भावी नाश. येशू मंदिरातून बाहेर निघून चालत निघाला होता तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे आले, कारण त्यांना त्याला मंदिराच्या इमारती दाखवायच्या होत्या. प्रतिसादादाखल तो त्यांना म्हणाला, तुम्ही ह्या सर्व गोष्टी पाहता खरे ना? आता मी तुम्हाला खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक दगड खाली टाकला जाईल. येशू जैतुनाच्या डोंगरावर बसला असताना त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात बोलावे म्हणून आले. ते म्हणाले, आम्हाला सांग की ह्या गोष्टी कधी होतील? तुम्ही परत येण्याचा आणि जगाचा शेवट होण्याचा काळ जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या घटनावरून ओळखावे? येशूने त्यांना उत्तर दिले, सांभाळा, कोणीही तुम्हाला फसवू नये. मी हे म्हणतो कारण असे पुष्कळ आहेत की जे माझ्या नावाने येतील आणि ते म्हणतील, मी ख्रिस्त आहे, आणि ते पुष्कळ लोकांना फसवतील. तुम्ही लढ्यांबद्दल आणि लढ्यांच्या अफवांबद्दल ऐकाल, पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिवू नका. ह्या गोष्टी घडल्याच पाहिजेत, तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही. होय, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील, पण ह्या सर्व गोष्टी म्हणजे प्रसूतीच्या काळाची सुरुवात अशा आहेत. लोक तुमच्याशी वाईट वागतील, तुमचा छळ व्हावा आणि तुम्हाला जीवे मारावे. ह्यासाठी लोक तुम्हाला राज्यकर्त्यांच्या हाती देतील. सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून ह्या गोष्टी तुमच्यावर ओढावतील. अशा वेळी बरेच विश्वासणारे आपला विश्वास गमावतील. ते एकमेकांविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. अनेक खोटे संदेष्टे येतील. ते लोकांना चुकीचे शिक्षण देतील व त्यावर विश्वास ठेवायला लावतील. सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे अधिकाधिक विश्वासणाऱ्यांची प्रीती कमी कमी होत जाईल, पण जो मनुष्य शेवटपर्यंत खंबीरपणे वागेल तोच तारला जाईल. सर्व जगभर देवाची सुवार्ता गाजविली जाईल व हे सर्व राष्ट्रातील लोकांना साक्ष असे होईल, आणि मग शेवट होईल. दानियल संदेष्टाने एका अमंगल गोष्टीविषयी सांगितले की ज्याच्यामुळे नाश ओढावेल. अशी अमंगल गोष्ट ही पवित्र जागी मंदिरामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल. तुम्ही लोक जे हे वाचाल ते ह्याचा अर्थ समजून घ्या. त्यावेळी यहुदातील लोकांनी डोंगरावर पळून जावे. जो कोणी छपरावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी उतरू नये. जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी परत जाऊ नये. त्या काळी गर्भवती असलेल्या अगर तहानी बालके असलेल्या स्त्रियांना फार कठीण जाईल. जेव्हा ह्या गोष्टी होतील आणि तुम्हाला पळून जावे लागेल, तेव्हा थंडीचे दिवस नसावेत अथवा शबात दिवस नसावा ह्यासाठी प्रार्थना करा, कारण त्या काळी फार पीडा येतील, जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी पीडा त्या काळी भोगावी लागेल. आणखी देवाने ते दिवस जर थोडेच
ठेवले नसते तर कोणीच वाचले नसते, परंतु त्याच्या निवडलेल्यांमुळे तो ते दिवस थोडे करील. त्यावेळी जर एखाद्याने तुम्हाला म्हटले, पहा, ख्रिस्त येते आहे किंवा तो तेथे आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्ह दाखवतील व लोकांना एकवेच नव्हे तर देवाच्या निवडलेल्यांना फसवण्याचा प्रयत्न करतील. ह्या गोष्टी होण्या अगोदरच मी तुम्हाला सावध केले आहे. एखादा मनुष्य तुम्हाला सांगेल, पहा, मसीहा ओसाड रानात आहे, तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाल, पहा, ख्रिस्त आतल्या खोलीत लपला आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी हे म्हणतो कारण बीज जशी पूर्वीकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वांना दिसते, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे देखील असेल. जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधडही असतील. छळानंतर लगेच असे घडेल. सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही. आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील. आकाशातील सर्व शक्ती डगमगतील. आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल. त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व लोक शोक करतील. मनुष्याच्या पुत्राला सर्वजण मेघावर बसून येताना पाहतील. तो महासामर्थ्य आणि वैभव ह्याच्यासह येईल. मनुष्याचा पुत्र तुतारीचा मोठा नाद करून आपले दूत पृथ्वीभोवती पाठवून येईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील. अंजिराच्या झाडापासून शिका. अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात, तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हाला कळते. मी तुम्हाला ज्याविषयी सांगितले त्या बाबतीतही असेच होईल. जेव्हा ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाहाल, तेव्हा वेळ जवळ येत आहे हे तुम्ही ओळखाल. मी तुम्हाला खरे सांगतो, ह्या गोष्टी होत असताना आजची ही पिढी नाहीशी होणार नाही. सर्व जग, आकाश, पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत. ती वेळ कोणती असेल ते फक्त देवालाच ठाऊक. पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी कोणालाही माहीत नाही. स्वर्गातील स्वर्गदूतांनाही नाही किंवा खुद्द पुत्रालाही नाही. फक्त पिताच हे जाणतो. नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. महापूर येण्या अगोदर लोक खात पीत होते. लोक लग्न करीत होते. लग्न करून देत होते. नोहा जहाजात जाईपर्यंत लोक ह्या गोष्टी करीत होते. त्यांना माहीत नव्हते की काहीतरी घडणार आहे. परंतु नंतर पूर आला आणि सर्व लोक मरून गेले. मनुष्याचा पुत्र आल्यावर असेच होईल. दोघे जण शेतात एकत्र काम
करत असतील तर त्यातला एक जण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील. 2 स्त्रिया जात्यावर धान्य दळत असतील तर त्या दोघीतली एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील. म्हणून तुम्ही तयार असा, कारण तुम्हाला माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे. हे लक्षात ठेवा. चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. ह्या कारणासाठी तुम्ही सुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हाला अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल. चांगला आणि वाईट सेवक, शहाणा आणि विश्वासू सेवक कोण बरे? दुसऱ्या सेवकांना वेळेवर जेवण देण्याचे काम मालक एका सेवकावर सोपवितो. हे काम करण्यासाठी मालक कोणाला विश्वासाने सांगेल? मालक आल्यावर आपले दिलेले काम करीत असलेला सेवक खरोखर धन्य. मी तुम्हाला सांगतो, मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या सेवकाची नेमणूक करील. पण जर सेवक वाईट निघाला आणि आपला मालक लवकर घरी परत येणार नाही असे म्हणाला तर काय होईल? तो सेवक इतर सेवकांना मारहाण करील आणि आपल्या सारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल. पण तो सेवक तयारीत नसेल अशा वेळी मालक येईल. मग मालक त्या सेवकाचे तुकडे करील. त्या सेवकाला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील आणि त्या ठिकाणी रडणे व दात खाणे चालेल. आमेन.